इरा, अगं ते असं म्हणाले म्हणून लगेच तसं करणार आहेत का ते? हे बघ, निखिलचं प्रेम आहे ना तुझ्यावर. बाबा हो, किती दिवस तीच ती टेप वाजवणार आहात तुम्ही? निखिलचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो इतके दिवस सगळं सहन करतोय. पण आता त्याच्याही सहनशक्तीचा अंत झालाय आणि तो आता त्याच्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही जाणार. अगं तुला तेच सांगितलं ना आम्ही. आम्ही बोलतो ना त्यांच्याशी. हं? सगळं काही व्यवस्थित होईल. काय ठीक होणार आहे बाबा? ह्याच्या आधीही तुम्ही त्यांच्याशी बोलला आहात ना, पण तरी सुद्धा हे सगळं झालंय की नाही? तुम्हाला लक्षात कसं येत नाहीये? त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नाही पटत आहेत बाबा. आणि प्लीज तुम्ही त्यांना फोन करायच्या भानगडीत सुद्धा पडू नका आता. त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आई, बाबा, तुम्ही जरा थोडा वेळ बाहेर जा. बाहेर म्हणजे का का? मला बोलायचं इराशी. अगं हो मग बोल ना. घरातलंच बोलतोय ना आपण, मग आमच्या समोर बोलायला काय हरकत आहे? आई प्लीज प्लीज ऐक माझं. ठीक आहे. हे बघा, तुम्ही दोघी बहिणी बहिणी ठरवा काय करायचं ते, पण यातून काहीतरी मार्ग काढा. हं? आमचं आता डोकं चालेनसं झालंय. चल ग, अहो पण चल, ती सांगतेय ना. चल. तर तू मला वेगळं काय सांगणार आहेस ताई? हे बघ, हे जे काही झालंय ते सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे तुला काय, घरातल्या कुणालाही त्रास झालेला मला नाही आवडणार. इतके दिवस थांबले कारण आई बाबांसारखं मलाही वाटत होतं की यातून काहीतरी सोल्युशन निघेल. पण जर आता गोष्टी या थराला जाणार असतील तर मला फक्त माझाच विचार करून नाही चालणार. म्हणजे तू काय करणार आहेस? जे मी खूप आधीच करायला हवं होतं. नक्की काय करणार आहेस ताई? जे मीच जाणार आहे घर सोडून. काय वेडी आहेस का तू ताई? अगं तू कशाला घर सोडून जातेस? हे बघ, तुला घर सोडून जायची काही गरज नाहीये. हे बघ इरा, मला हे एकच सोल्युशन दिसतंय आता. अगं तू घर सोडून गेलीस तर आईबाबांना कसं वाटेल? त्यांना नाही आवडणार ते आणि पटणारही नाही. अगं ताई, तू आणि मी काय वेगळे आहोत का? तू जर घर सोडून गेलीस तर त्यांना बरं वाटणार आहे का? हे बघ, मला बाकी काही माहित नाही. हा एकच उपाय आहे. जाऊ दे मला प्लीज. अगं ताई, पण मग तू आई बाबांना काय सांगणार आहेस? हे बघ, मी म्हणूनच त्यांना आता बाहेर पाठवलंय. तू फक्त एक कर इरा, फक्त आजची रात्र थांब. ताई ते शक्य नाहीये. मला निखिलच्या आई बाबांनी आजच्याच घर सोडून जायला सांगितलंय. अगं मान्य आहे, पण आजची एक रात्र थांबल्याने असं काय फरक पडणार आहे? फक्त आजची रात्र थांब. हे बघ, मी आत्ताही जाऊ शकते, पण मला आत्ता आई बाबा जाऊ देणार नाही. आणि पुन्हा त्यांना समजावत बसण्यात मला माझी एनर्जी नाही घालवायची. फेस नाही करू शकणार त्यांना इरा. हे बघ, मी जेव्हा उद्या सकाळी शाळेत जाईन तेव्हा तू आई बाबांना बाहेर पाठव. आणि शाळेत जाताना मी माझं सगळं सामान घेऊनच जाईन. अगं ताई, पण तू नाही, मला ना कसं तरी वाटतंय हे सगळं. इरा प्लीज ऐक, माझा हा एकच उपाय आहे आणि मी तुला शब्द देते, शाळा सुटल्यावर मी घरी नाही येणार. बघ ताई, अगं काय गोष्टी घडल्यात या, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच वाटायला कशा आल्या ग? असू दे, तू तुझी काळजी घे. सगळं व्यवस्थित होईल. माझ्या संसाराचं तर काय होणार आहे मला माहित नाही. तुझा संसार सुरू व्हायच्या आधीच मोडून नाही देणार. मावशी, मावशी एक विचारू काय?
तू बोलली काय अधिपतींशी? म्हणजे विचारलं काय तू त्यांना? थेट विचारलं नाही, पण विचारलं. म्हणजे समोरच्या माणसाकडून वदवून घेण्यासाठी जे काय बोलायला लागतं ते सगळं बोललो आम्ही. खरं तर अधिपतींच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. त्यांनी आम्हाला स्वतःहून खरं काय ते सांगायला हवं होतं, पण तरी बी त्यांनी काय बी सांगितलं नाही. मावशी म्हणजे तू सरळ विचारायचंस की त्यांना, आणि त्यांना सांगायचं का आम्ही तुम्हाला शाळेच्या बाहेर बघितलं आणि तुमच्या ड्रावरमध्ये शाळेची पुस्तकं बी सापडली? हे सोपं आहे, हे तर आम्ही कवा बी करू शकतो, पण आम्हाला तसं करायचं नाही. आम्हाला जे काही सत्य आहे ते अधिपतींच्या तोंडून ऐकायचं आहे. मावशी अगं पर लय येळ जाईल, म्हणजे परीक्षा होईल आणि शाळा बी संपल. काय बी झालं तरी आम्ही ह्यो विषय काढणार नाही. आता ही त्यांची नाही, आमची परीक्षा आहे. मावशी अगं असंच चालू राहिलं ना तर एक दिवस ती अक्षदा या घरात येईल. चंचे, आई, बाबा, जमलं तर मला माफ करा. असं तुम्हाला न सांगता, कल्पना न देता मला जायचं नव्हतं. पण मला माहिती, तुम्ही जर असाल तर मला जाऊ देणार नाही. आणि आता माझ्यासमोर घर सोडण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. हिऱ्यासाठी, तिच्या भल्यासाठी मला हे घर सोडावंच लागेल. जमलं तर माफ करा. निखिलचे आई बाबा आले होते इथे आणि वाटेल तसं बोलून गेले आम्हाला. माझं ऑलमोस्ट लग्न मोडलंय ताई, आणि तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना ऐकून घ्यावं लागतंय. या दोघींच्यामुळे तू आपली रिलेशनशिप तोडणार आहेस निखिल. हे जे काही चाललंय ना ते त्यांना नाही सहन होणार, मान्यच नाही करणार ते. 5-10 मिनिटं थांब. अक्षरा ऐक ना. आत्ता गंमत करते. काय झालं? काय घरात पालय.
पाहिला तर मग तू कशाला पालेवानी चिकटायलास मला? जा की अकल जा. मला भीती वाटती. अगं काय ए गोविंद, समधी बाहेर गेलेत. काय बघ तू कुणीकडे आहे पाल? तिकडे डावीकडे आहे. इकडे इकडं. त्या पालीला बाहेर काढशील र, पण ही पाल तुला अशीच घट्ट चिकटून राहणार आहे बघ. काय हो लागला फोन? झालं बोलणं तिचं? नाही ना, संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणून सांगतोय फोन तिचा. अरे देवा, कुठे जाऊन बसली असेल ही मुलगी? काहीच कळत नाहीये. किती वेळ झाला. म्हणजे शाळेचं काहीतरी महत्वाचं काम असेल का हो? अगं तसं असतं तर तिने आपल्याला कळवलं असतं ना, पण काहीच कळवलेलं नाहीये. काय करावं, कधी वागत नाही हो ही अशी. तुझं काही बोलणं झालं होतं ताईशी? नाही, माझ्याशी काहीच नाही म्हणाली. असं कसं? नाही म्हणजे तुझ्याशी बोलायचंय असं म्हणाली ना ती. आम्हाला बाहेर जायला सांगितलं होतं. काय बोलली मग ती? हो, म्हणजे ती म्हणाली मला तसं, पण काही नाही, जे तुम्ही सांगितलं तेच मला म्हणाली. म्हणजे हेच की तू टोकाची भूमिका घेऊ नकोस, घर सोडून जाऊ नकोस, असं म्हणाली. अगं हेच जर सांगायचं होतं तर ते आमच्या समोरही सांगू शकली असती. त्याच्यासाठी आम्हाला काय घराबाहेर जायला सांगितलं तिने? बाबा आता ते मला काय माहिती. कदाचित तिला असं वाटलं असेल की तुम्हा दोघांना टेन्शन नको किंवा ह्या सगळ्याचा वाद घालायला नको. कदाचित तसं असेल. तर ती काय विचार करते मला काय माहिती बाबा. छे, मला तर काही कळतच नाहीये काय करावं ते. अहो एक काम करता का? नाही नाही नको, तुम्ही नको. इरा तू जा, शाळेत जाऊन बघून ये तिला. जा. आई हे बघ, एवढं डेस्परेट व्हायची गरज नाहीये. अजून दिवस मावळायचा आहे. तिची कामं असतील काहीतरी, करून येईल ती रात्री. पण नाही, पण माझं मन उगाच घाबरा होत आहे ग. आई म्हणजे तुझ्या मनाला शांत व्हायला सांग. आणि तुझं काय ग? हा, तुझं मन तरी आहे का शांत? चित्त आलं का थाऱ्यावर? म्हणजे घरातनं जायचं खूळ गेलं का डोक्यातनं आता? तुमची जर इच्छा असेल तर मी अजूनही जाते आता. अगं असं काय बोलतेस इरा तू? अगं इरा, आता सगळं चांगलं झालं ना. निखिल आले, त्यांनी माफी मागितली, सगळं चांगलं झालं. मग पुन्हा परत असं का ग सगळं? आई आता मला काय माहित ग. कदाचित निखिलच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे त्याचे आई वडील रागवले असतील. अगं पण तू स्वतःहून आला होता अगं ना. विद्या, मी काय म्हणतो, आपण थोडा वेळ वाट बघूयात ना. हा? हे बघ, नाहीतर मग मी स्वतः शाळेत जाऊन बघून येईल. हा. काय झालं? इथं कशा पायी फेऱ्या मारतेस? हा, बरं वाटतंय ना? व काही मला बरं वाटत नाहीये. समधी औषधं घेतली नाही वेळेवर? नाही म्हणजे तब्येतीचा काही प्रॉब्लेम नाहीये. मला अस्वस्थ वाटते, आतून बरं नाही वाटत आहे. मला अक्षराची आठवण येते खूप. हा, पण त्यावर काय औषध नाही बघा. पण असं काय झालं अचानक? अशी कशी आठवण येते या? म्हणजे इतकं अस्वस्थ होण्या एवढी? काही माहिती नाही. म्हणजे मला काळजी वाटते उगाच. असं वाटतंय अक्षरा काही संकटात सापडली आहे की काय? ती बरी आहे ना अशी अशी शंका वाटते उगाच. तशी बी ती संकटातच आहे म्हणा. खरं आहे तुमचं. नवीन लग्न झालेल्या मुलीला आपल्या नवऱ्याबरोबर राहता येत नसेल तर त्यापेक्षा मोठं संकट कुठलं? जाऊ दे, हे उगाच माझ्या मनाचे खेळ असतील.
म्हणजे तसं काही नसेलही, ती असेल बरी. एक काम करा, बोला तिच्याशी, तुम्हाला बी बरं वाटेल. मनातली शंका काढून टाका. फोन करू म्हणताय? हा. आई, तिला फोन करायचं म्हटलं तरी मला अपराधी वाटतो. मी काय बोलणार तिच्याशी? मी काही करू शकत नाही. मला खंत वाटते त्याची. ती खंत बोलून लावण्यासाठी तरी फोन करा, बोला तिच्याशी. तुम्हाला बी बरं वाटेल आणि तिला बी बरं वाटेल. घ्या, फोन करा तिला. नाही का, बोलून झालं का लगोलग फोन द्या, कोणी बघायच्या आधी. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. तिला फोन करायला हवा. बोल. तुला माहितीये पगार वाढ मिळाली ना, तू म्हणशील तिथे पार्टी देणार आहे मी तुला. हे निखिल, अरे आपल्याला तर सेव्हिंग्स करायला हवेत. मोठं घर घ्यायचंय, पुढे सगळा संसार चालवायचा आहे. हो हो हो, त्याच्या आधी आपण एन्जॉय तरी करूयात. आत्ताच काय टिपिकल बायको सारखी वागतेस. तुला कळणार नाही, सगळं नंतर मलाच बघावं लागेल. आली मोठी. हा? म्हणजे ग्रेट जॉब, ग्रेट जॉब. अगं आपण एवढे प्रयत्न करून जे झालं नाही ते तू एकटीने करून दाखवलंच. ए पण तू जरा डमपणाच केला सा. म्हणजे हे जर आधी सुचलं असतं तर किती बरं झालं असतं. हा म्हणजे ठीक आहे ना, आता देर आहे दुरुस्त आहे. 15,000 15,000ची पगारवाढ मिळाली आपल्याला. बोल ना, लोक ऐकतील. हळू काय हळू, ते मला कंट्रोल होत नाहीये. असं झालं की आत्ताच मॅडमला फोन करावा. हे नाही नाही नाही, आत्ता नको फोन करूस त्यांना. का? हे बघ, आजची रात्र जाऊ दे, तू उद्या फोन कर त्यांना. पण उद्या सांगितलं नंतर 1,000नी पगारवाढ कमी होईल ना, का करायची? अरे नाही होणार तसं. तू त्यांना फोन करून सांग ना की कालच रात्री गेली म्हणून. पण त्या म्हणल्या की तू आज सांगितलंयस तर पगारवाढ आजपासून गृहीत धरायची. मग काय करायचं? नाही नाही, त्या तसं काही म्हणणार नाही. तू त्यांना सांग ना की कालच गेलीये म्हणून. आणि तसंही त्यांना कळेलच ना. आय नो, पण तुला माहितीये ना त्या कशा आहेत. त्या कशा आहेत हे मला माहितीये, म्हणून तुला सांगते, आत्ता फोन करू नकोस. हे बघ, मला शाश्वती वाटत नाहीये. म्हणजे जोवर आजची रात्र संपत नाहीये तोवर माझा जीव भांड्यात पडणार नाही. मला ना असं सतत वाटत राहते की ताई कधीही घरी येईल. आई बाबा तिला घरी घेऊन आले तर हे बघ काहीही होऊ शकतं. अगं तू चांगलं बोल ना. आता तर कुठे स्वप्न बघायला लागलोय आपण. तसं नाही निखिल, म्हणजे ताई येणार नाही, पण आपण आधी खात्री करून घेऊयात ना पूर्णपणे. हे बघ, चुकून माकून जर ताई उद्या घरी आली तर भुवनेश्वरी मॅडम तुलाच नको नको ते बोलतील आणि मला ते आवडणार नाही. म्हणून म्हणते, फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे. तू उद्या फोन कर त्यांना. ओके ओके, नाही करत फोन. थँक्यू. जरा हसून बोल. थँक्यू. अच्छा, बर. नाही नाही सर, सर मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. मी आत येऊ काय? हा, मी आता लक्ष घालते यामध्ये. आत येऊ काय? अच्छा, बर बर. नाही, मला काहीच कल्पना नव्हती सर. ओके. तर मी तुम्हाला म्हटलं ना, मी पर्सनली लक्ष घालते खरंच. तो अर्ज घेऊन आलो होतो, काल बोललो होतो ना. हां, हो हो हो, बरोबर आहे तुमचं. इथं सगळा पसारा येतो, कुठे ठेवणार? हो, तिकडे ठेवा. सॉरी सॉरी. हॅलो सर, सर तुम्हाला नाही सॉरी, तुमच्यावर नाही चिडले मी सॉरी. हां, माझ्यावर चिडला? युटर्न मारून? हां, हो हो, मी ऐकते सर. नाही नाही, मी पर्सनली लक्ष घालते आता. त्या दिवशी मास्तरीनबाई चंचीला घेऊन घर सोडून चालल्या होत्या तेव्हा हीच बॅग होती ना त्यांच्या हातात. मग आता काय परत कुठं? मी आता असं परत नाही होऊ देणार. हो हो, ठीक आहे. ओके सर, ओके ओके. थँक्यू. या, बाय. ते काय ते ठेवलंय म्हणलं, ते हे अर्ज ठेवलाय. काय झालं? नाही काय नाही, काय नाही, बोला ना. नाही, काय नाही, काय नाही. तो अर्ज मी म्हणलं ना, तो ठेवलाय. ते काल म्हणलं होतं ना. ठीक आहे.